एमआयएम जोरात, सपावर आघात. मुस्लिम मतदारांनी पाडला नवा प्रघात. निकालात मुस्लिम मतांचा प्रभाव दिसला. मुस्लिम नगरसेवकांचा टक्काही वाढला. महापालिका निवडणुकीच्या निकालातून भाजपचं वर्चस्व स्पष्ट झालंय. पण त्याचवेळी मुस्लिम मतदारांनीही त्यांच्या मतदानातून राजकीय महत्त्व दाखवून दिल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील 29 महानगरपालिका निकालात भारतीय जनता पक्षाने 1400 जागांसह निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 397 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. अनेक ठिकाणी स्वबळावरती लढणाऱ्या काँग्रेसला 324 जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 160 जागांसह आपली ताकद दाखवून दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 36 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 153 जागा मिळाल्या. यात सर्वाधिक लक्षवेधी ओवेसींच्या एमआयएमची कामगिरी झाली आहे. त्यांनी तब्बल 125 जागांवर मुसंडी मारली आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला केवळ 13 जागाच मिळवता आल्यात. एमआयएमचे केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील तब्बल 13 महापालिकांमध्ये नगरसेवक विजयी झाले. यामध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झालेत. त्या खालोखाल मालेगावमध्ये एमआयएमने 20 जागा जिंकल्या. तर सोलापूरमध्ये 8, धुळ्यामध्ये 8 आणि नांदेडमध्ये 8 जागा जिंकल्या. तर मुंबईतही जवळपास 8 जागा जिंकत एमआयएमने त्यांची कामगिरी सुधारली आहे. अमरावतीत 6, ठाण्यामध्ये 5 आणि नागपूरमध्ये एमआयएमचे 4 नगरसेवक विजयी झालेत. महाराष्ट्र में मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के 125 कॉरपोरेटर्स कामयाब हुए. मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा महाराष्ट्र की आवाम का कि उन्होंने बढ़ चढ़कर अपने वोट का इस्तेमाल किया. और मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा उन तमाम वोटर्स का जिन्होंने एमआईएम पार्टी के कैंडिडेट्स को अपने वोट से, अपनी दुआओं से नवाजा. यातच मालेगाव महापालिकेत तर इस्लाम पार्टी या मुस्लिम बहुल पक्षाने थेट सत्तेला गवसणी घातली. आप देखिए कि हमारे पक्ष को जातिवाद पक्ष बोला गया, लेकिन हमने कहा हमारा पक्ष सेकुलर है. 35 जो नगर सेवक है उसमें आपको पता है कि 3 हिंदू भाई भी चुन के आए. 3 हिंदू भाई चुन के आए, दलित भाई भी चुन के आया और 2 हिंदू भाई भी आए. तो हमारा सेकुलर पक्ष है. केवळ एमआयएमच नव्हे तर इतर पक्षांनी दिलेल्या मुस्लिम उमेदवारांनाही मतदारांनी संधी दिली. मुंबईचा विचार करता महापालिकेत यंदा 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. 2017 मध्ये 27 नगरसेवकांच्या तुलनेत तब्बल 4 ने वाढ झाली. यात सर्वाधिक 14 मुस्लिम नगरसेवक हे एकट्या काँग्रेसचे आहेत. तर एमआयएमचे 7, राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेना उभाटाचे 3 नगरसेवक मुस्लिम आहेत. हळूहळू त्यांनी पाय जे पसरले या 15-20 वर्षामध्ये त्याचं फलित मला असं वाटतं की त्यांना मिळालेलं आहे. पण यामुळं मुस्लिम मतं आणि हिंदू मतं याचं ध्रुवीकरण मात्र पाहायला मिळतं. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. एकंदरीतच ज्या पद्धतीने महापालिकेच्या निकालात मुस्लिम नगरसेवकांची संख्या वाढली आहे त्यावरून मुस्लिम मतदारांनी त्यांचे राजकीय महत्त्व दाखवून दिल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे मुस्लिम मतदारांच्या या मतशक्तीला कोणताच पक्ष दुर्लक्षित करणार नाही हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.